सांगितलं ना ते मी गेलो लगेच गुगल पे करतो आणि लगेच करतो मग येतो मी 7 पर्यंत जाऊ द्या बघ काय असेल दादा मीटिंगला काय म्हणतोय जाधव म्हणतो 2-3 हजार तो जो एक मोस्ट वाला आहे त्याला दिले ना आपण आधी 1000 त्याला म्हणा ना हॅलो बोलते येतं का कॉमेडी नाही चालू आला अजून गेलीत नाव मी इथं चुकलं ना मी गुगल पे केलं ते विचार नाही हे दुसरी माहिती ना काय दुसरी आहे रे ओके हा मी बोलतो टेन्शन नको येते का जरा के स्कोर लिहितो नाही या मारणार टाइम पास होतो त्याच्यात सामने चालू करून नाही हे लागन त्याला लाईव्ह बाबा टाइमपास होईल चुकीचा गेला की पोरांना हसायलाच पाहिजे कौन बैट्समैन कौन है बैट्समैन स्ट्राइक पे कौन विनोद काय हा केलेत ना जुबेर ना काय नाव आहे त्याचं नाव काय म्हणतो ते स्टिकर कुठे लावले ट्रॉफीला बारके ट्रॉफीला स्टिकर कुठे लावले ये मग तू किती वाजता सांगणार कधी चालते ये लवकर ये ओके तिकडे वरड की जाऊ अभी ऐड हुआ क्या ए लो के लिए भाई बस ना ले बस ना लवकर ए लो क्या आलाय बस लवके बोलतो का सगळं करतो लोक बोलतो काय ऑलराउंडर रे आहे ना वाटता तिकडे डॉट बॉल हे काय डॉट 4 बॉल झाले का किती नाही रन ह्याचा एक लेग पाहिजे डॉट कोण आहे वरती जुबेर नाही वरती स्ट्राईक लागतं शिवाय दोन रन काढले रे बाबा काय दोन बळच तीन रन झाले झाले की तीन रन एक काय बोल करावा आठ वाक्यात बाबा ए मेगे येतो म्हणला तू हा तुला 3 पावडर टाकायचे का एका शतकानंतर संघाची धावसंख्या 4 बिनबाद 4
बॉलरचं नाव काय आहे? बाळेने शिवायला टाकलेत नाही. कोणता बॅट्समन आहे? हा सांगितलंय ते. अरे त्या हातपीचवाले होय रे गांगे. कॉमेट पिरियड आहे. दुसरा अंपायर कोण नाही. नेने बरं आहे जरा तेवढं टाइमपास. दोन चेंडू 16 धावा. षटकार. 3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या 22. 22 धावा. बिनबाद. तसंच रोग इटल्याला आहे काय कारण. कोण आहे का नाही बोलायला दुसरं. आला की. अच्छा लवकर या. अरे नाही इथं बस वर. नाही नाही इथे इथे. पाच चेंडू. पॅन्ट वाला मोबाईल माहिती की 2 ओव्हर झाले. संपली का ओव्हर? किती रन झालं? 26. परी 11. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या 26.
बॉलरचं नाव काय? 26 संघाची धावसंख्या 26 2 षटकानंतर. बॉलर्स नेम बॉलर्स नेम मोसिम. पहिली टाकलेली मोसिम संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत मोसिम. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. सोनाल यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. उसको इधर बेटा था, मी उधर बैठता. बस तू इकडं. मी बसतो. म्हणजे तुम्हाला कसं येईल सोपं जाईल. उत्कृष्ट असा मारलेला षटकार. शुभम यांनी मारलेला हा उत्तुंग असा षटकार. पुन्हा एकदा उत्कृष्ट टवटवलेला हा चेंडू. जुबैर यांनी मारलेला हा उत्कृष्ट असा हा फटका. चौकार. बीट झालेले आहेत जुबेर या ठिकाणी. तिसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 39. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा हा मारलेला फटका षटकार. तीन षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी 45. बिनबाद 45. उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी परी 11 संघाकडनं पाहायला मिळत आहे. शुभम आणि जुबेर. बॉलर्स नेम गौरी शंकर. संघासाठी चौथं षटक टाकत आहेत गौरी शंकर. पाहूया काय करतायत ते. पाहूया या ठिकाणी झेल होतोय का आणि झेल बाद. पहिला गडी बाद या ठिकाणी परी 11चा.
लाईट्समन यांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजशी संपर्क साधावा. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारलेला हा चेंडू पाहूया सोनल जे हे झेल घेतात का आणि झेल सुटलेला आहे सोनल यांच्याकडून. या ठिकाणी सोनल यांचा उत्कृष्ट असा हा प्रयत्न झेल घेण्यासाठी. पुन्हा एकदा मारलेला हा उत्कृष्ट असा चेंडू आणि फलंदाज झेलबाद. जुबेर या ठिकाणी आउट झालेले आहेत. आमिर नवीन फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. आमिर गौरी शंकर यांचा सामना करतील बाळा. दोन धावा या ठिकाणी. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 49. चौथं षटक चालू असताना धाव संख्या 49. 2 बाद 49. उत्कृष्ट असा मारलेला फटका बाळा यांनी. षटकार. वाईट चेंडू आणि त्याच्यावरती एक अतिरिक्त अवांतर धाव. पुन्हा एकदा वाईट बॉल आणि त्याच्यावरती 4 अतिरिक्त रन. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू पाहूया आणि षटकार. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या 68. 68. परी 11 संघाच्या धावा झालेल्या आहेत 68.
बॉलर्स नेम प्लीज. नौशाद 5वा षटक घेऊन आलेले आहेत नौशाद. उत्कृष्ट असा हा चेंडू. कोण खेळतोय? बाळा आहे ना तो. नाही ते मारलं. नौशाद यांचा सामना करतील बाळा. दुसरा चेंडू 5व्या षटकातला. उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू बाळा यांनी. पाहूया किती धावा मिळतात. 2 धावा घेण्यात ते तर यशस्वी झालेला आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव पूर्ण. तीन धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. उत्कृष्ट मारलेला चेंडू. पाहूया या ठिकाणी झेल होतोय का नाही. नो मॅन्स झोन मध्ये पडलेला हा चेंडू. पाचवं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 73-73. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू आणि त्यावरती झेल घेण्याचा प्रयत्न नाही. पाचच वरची आहे का? सोनूची कुठली नाव आहे सोनूच्या टीमचं? SMS दरवर्षी तेच नाव असतं. सोनू मधुकर सोनार. सोनल मधुकर सोनार. बाळा या ठिकाणी झेल बाद झालेले आहे. षटक संपले. किती रन झाले? 77 जिंकायला. हा 77 करायचं. 77. सोनू 11 यांना या ठिकाणी 77. SMS 11 ला या ठिकाणी 77 रनांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॉल घ्या जरा पलीकडे. कोणच्या विवेक? कोणाला? डीजे 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 डीजे. दौंड 11 या संघाला विनंती आहे की कृपया आपण स्टेजशी संपर्क साधावा. दौंड 11 संघ व्यवस्थापकांना विनंती आहे की 11 जणांची नावे, आपल्या 11 खेळाडूंची नावे त्वरित या ठिकाणी द्यावीत. तुम्हाला वाटलं ती LBW पण आवड द्या तुम्ही आता. वाटलं तर LBW पण आवड दे. ये ना. ए भाऊ ये रे. अरे ये रे. काय नाव आहे यांचं? होय अजय ना? सांग. काय नाव आहे? नाव काय?
दाखवायचं सगळ्यांना. या सर बसा स्थान पण नवा. दौंड 11 आपल्या 11 खेळाडूंची नावे कृपया या ठिकाणी द्यावीत. यानंतर समालोचन करतील नावाजलेले प्रसिद्ध समालोचक प्रशांत सर, खास मुंबईवरून आपल्या इथे आलेत आणि आपल्या इथे खूप फेमस झालेत ते. हॅलो चेक. दौंड 11 संघाचे कॅप्टन, आपल्याला विनंती आपण समालोचन कक्षाकडे यायचे आणि आपली प्लेइंग लिस्टची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. डॉक्टर सागर गणपतराव बालबडकर व औंध क्रिकेट क्लब प्रेझेंट औंध बाणेर बालेवाडी चषक 2022 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत आहे. इथे आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये सुरू असलेला सामना त्या सामन्याकडे देखील जातोय. परी 11 आणि SMS 11 या दोन संघादरम्यानची लढाई आहे आणि पहिले इनिंग आपण पाहिलेली आहे. एकूण 77 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. SMS 11 संघासमोर हे आव्हान असेल. तर खूप छान असे क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे जे इथे आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं नॅशनल ब्रॉडकास्टरच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि स्पर्धेचे संयोजक म्हणून आपण पाहू शकता डॉक्टर सागर गणपतराव बालबडकर. आजचा दिवस जर बघितलं तर तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होता. काल 40+ क्रिकेट जिथे बंडू शेठ भोसले 11 संघानं बाजी मारले आणि अविनाश रामगुडेच्या बॅटमधनं 2 अर्धशतकं आली होती. रवीच्या बॅटमधनं एक अर्धशतक होतं. आज संविधान चषकामध्ये अनिल माळीच्या बॅटमधनं अर्धशतक आलंय तर संतोष मुळीकनं एक अर्धशतक तडकावलं होतं. 40+ हा क्रिकेटचा बोलबाला सुरुवात. तत्पूर्वी या मॅचचा विचार केला तर परी 11चा संघ देखील दमदार संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला इथे आपण SMS चा संघ मैदानामध्ये काय मेसेज घेऊन येतोय ते पाहूया. आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे. नौशाद आणि अण्णा, तर गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक अजिंक्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज समालोचन कक्षाकडून करतो. गोलंदाजी करेल यावेळेला खूप सुंदर फटका ऑन साईडला खेळलेला आहे. फुल टच चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जातोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न मिळेल. 2 धावा पूर्ण होतील आणि अण्णावरती देखील नजर असतील. अण्णा स्टॅकरेनला फलंदाज आपण नौशादला पाहतो आहे. आमच्या बरोबर स्कोरिंगचे काम करण्याकरता स्कोरर आहेत लोकेश. दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी अभिषेकला पाहिलं. चेतन आमचे कॅमेरामॅन आहेत आणि विनय यावेळेला आमचे अपडेटर आहेत. तर या तिघांचंही स्वागत असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑफ टाइमच्या बाद चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटवरती येत नाही. यष्टी रक्षण खूप चांगला होत आहे. सुंदर चेंडू होता. सुंदर चेंडू. बरोबर चेंडू ऑफ टाइमच्या बाहेरचा होता. गुंडे स्पॉटवरती टाकलेला चेंडू आहे. छान गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसरा चेंडू निर्धाव येतोय. 77 धावांचा पाठलाग केला जातोय. खोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू खोदून काढलेला मिड ऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट हे फार महत्वाचं आहे. ही जोडी थैंक यू डीजे. पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है और अब SMS के उम्मीदों को लगता है पहला झटका. नंबर 3 पर बल्लेबाज सूरज आए हैं. सुरेश या सूरज? सूरज स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार. बल्लेबाजी करने के लिए सूरज. नॉन स्ट्राइकर इन पर आप देख रहे हैं नौशाद. विराट कोहली का नंबर है. राहुल द्रविड़ का नंबर है. ओहो सुंदर स्ट्रोक है. मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन की तरफ ट्रैवल होती भी. 3 खिलाड़ी है इस गेंद को रोकने के लिए. विकेट की पिच अच्छी दौड़ 2 रन मुकम्मल किए गए. थोड़ी आगे वाली गेंद थी. अच्छा स्ट्रोक. टाइमिंग बढ़िया है. और मिड ऑफ का खिलाड़ी जब दायरे के अंदर है तो ज्यादा वी में खेलने की कोशिश करेंगे तो बिल्कुल फायदा होगा. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है.
2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर 5 रन 77 रनों का लक्ष्य रखा हुआ है। आगे के खेलने का प्रयास किया गया, गेंदबाज गेंद के नीचे, वाह भाई वाह अजिंक्य, क्या गेंदबाजी और शानदार फील्डिंग, दूसरे विकेट का पतन होता था, कौन सफलता मिली है। थँक्यू डिझेल. वडार 11 टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो, प्लीज आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. सुरू असलेल्या सामन्यामध्ये जर विचार केला तर अतिशय छान असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे अजिंक्यची अफलातून गोलंदाजी, भन्नाट वेग आणि त्याचबरोबर अतिशय दर्जेदार असं क्षेत्ररक्षण अजिंक्यने केलंय. एकूण विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकात 5 धाबा आल्यात, 2 मोहरे गारद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. पहिले ओव्हर का खेल, रन संख्या 5 रन 2 विकेट के नुकसान पर एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. थैंक यू डिज़म. शुभा कामले इस वक्त है जो हमारे सबकी दिल की धड़कन और एक बहुत ही बेहतरीन क्रिकेटर भी है, प्रारंभिक बल्लेबाज, पावर प्ले में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी भी करते हैं. और दोनों अंपायर, एक तरफ अंपायर की बात करें तो विनोद है, इस वक्त स्ट्रोक अच्छा है, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया. शाम के सत्र में एक खूबसूरत छक्का, क्या बात है, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का. थैंक यू डीजे. क्या विनोद का स्वागत हुआ है, स्वाग से करेंगे स्वागत. इस खूबसूरत छक्के के साथ मोहसिन ने स्वागत किया है गेंदबाज विनोद का. रिवर्स खेला गया, हवा में गेंद है, खिलाड़ी इनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है, मिला मौका और जड़ दिया चौका. दिनेश एक बहुत ही बेहतरीन शॉट बल्लेबाज की तरफ से आंसर की तरफ आया था, उसके बाद में रिवर्स स्वीप खेला गया. अच्छी बल्लेबाजी मौसम की तरफ से. रन संख्या यहां से अगर देखें तो कुल मिलाकर 15 रन. और ये भी अच्छा स्ट्रोक है, आंसर की तरफ गेंद को खेलते हुए मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं. 2 रन मुकम्मल, विकेट के बीच अच्छी दौड़ और 2 रनों के साथ रन संख्या बढ़ती भी. रन संख्या कुल मिलाकर 70 रन 77 की जरूरत है. इस तरह की बल्लेबाजी, इस तरह का इंटेंट बहुत जरूरी है बल्लेबाज को लिए. तारीफ करने होगी खास करके मौसम की. घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए, और मैदान के अंदर आप जा रहे तो माइंड सेट अच्छा होना चाहिए. ओहो, वो टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद, फाइन लेग पर खराब फील्डिंग, 1 रन का इजाफा. धीमी रफ्तार की गेंद थी, गति परिवर्तन किया गया था. तो इस वक्त अगर देखें तो बल्लेबाज मौसम की बात करें तो डगआउट से सेट होके आए. कम बल्लेबाज होते हैं जो डगआउट से सेट होके आते हैं. दोन 11 टीमचा कॅप्टन प्लीज या समालोचन कक्षाच्या दिशेनं चेंडू सीमारेखेच्या दिशेनं जातोय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. या वेळेला अफलातून बॅटिंग, खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. दौंड 11 आणि दिनेश 11 टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे, आपण टॉस कर. दौंड संघाचा कॅप्टन या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत आहे. दिनेश 11 टीमचा कॅप्टन प्लीज टॉस साठी यायचे. अक्षय मुंगसे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर अमित रानवडे, टीम मॅनेजमेंट मध्ये खूप चांगले काम. तर आता इथे दिनेश 11 आपल्याला शेवटचा कॉल असेल, आपण टॉस साठी या. दौंड 11 संघाचा कॅप्टन दाखल झालेला आहे. तर मैदानामध्ये आपण जाऊया. 2 षटकांचा खेळ आणि धावफलक धाबा 77 धावांचा पाठलाग करत असताना टीट फॉर टॅट आपल्याला पाहायला मिळत आहे. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण मैदानात येणार आहोत. 22 धाबा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
अजिंक्य दोबारा गेंदबाजी करने के लिए फिलहाल मैदान के अंदर है और रन संख्या 22 रन। थोड़ी देर के बाद इस ओवर के बाद आपको समीकरण बताएंगे कितने गेंदों में कितने रन चाहिए, क्योंकि यह तीसरा ओवर प्रगति पर है। 18 गेंदों का खेल शेष है और 55 रनों की जरूरत। तो तीसरा ओवर प्रगति पर है और गेंदबाजी करने के लिए अजिंक्य प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करे और सामने एक सेट बल्लेबाज है मोसिम जिन्होंने बहुत अच्छी पारी खेली अभी तक। अब आप गेंद मिस्टर शोक है, दायरे के अंदर खिलाड़ी है, एक पूल 3 माली। नहीं, बात नहीं बनी है, इसमें बात नहीं बनी है। दिनेश 11 की टीम के कप्तान को मैं दरख्वास्त कर रहा हूं, प्लीज आइए। दिनेश 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत। दौंड 11 टीमचे कॅप्टन दाखल आहेत। टॉस या षटकानंतर आपण लगेच टॉसच्या दिशेने जातोय। 5 चेंडू शिल्लक आहेत, कारण कॅमेरा तुमच्यावरती देखील पोहोचला पाहिजे। गोलंदाजी मार्क प्राप्ती गोलंदाज गणेश झोरुंगे यांना विनंती करेन आपण लगेच सज्ज राहायचे टॉस साठी। बड्डे बॉय या बला आहेत, खूप चांगली गोलंदाजी, बॅटची कड घेतली जाते। मोसिम बॅक टू द बॅलन्स जातोय। तिसरा धक्का बड्डे बॉय या प्लीज आपल्या शुभ सेकंड विकेट गेले तोपर्यंत टॉस करून आपण घेणार आहोत। यानंतर होणारा सामना आहे आणि त्याचा टॉस केला जातोय। 5 षटकांचा सामना असेल। लगेच टॉस करू घ्या, कारण पुन्हा एकदा मॅच सुरू होतो। मॅचच्या दिशेने देखील आपण जाणार आहोत। दिनेश 11 आणि दौंड 11 या दोन संघादरम्यान महत्वाचं बॅटल आपण पाहणार आहोत। राईट अप ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, अतिशय सुंदर पद्धतीचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे। शानदार गोलंदाजी। दिनेश 11 संघाने टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सिक्का उचला, दिनेश 11 के पक्ष में गिरा और इन्होंने कहा कि भाई हम फील्डिंग करेंगे, मौका देंगे बल्लेबाजी करने का दौंड 11 के लिए। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा अजिंक्य द्वारा। रन संख्या कुल मिलाकर 25 रन, जीतने के लिए 77 रनों की जरूरत है। लक्ष्य बहुत बड़ा है। स्ट्रोक अच्छा है, एक बार फिर डाउन द ग्राउंड गेंद को खेलते हुए लॉन्गर की तरफ खिलाड़ी मौजूद है। जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दबाव बल्लेबाजों के ऊपर है। रन तो आपको चाहिए, बड़े शॉट की जरूरत है। रन संख्या 27। प्रेम न हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा न हो तो पाकिट बेकार है, और चौका छक्का न हो तो क्रिकेट बेकार है। इस वक्त मोमेंटम फिलहाल गेंदबाजों की तरफ है। अजिंक्य ने अच्छी गेंदबाजी की है, तो बल्लेबाजों के लिए बड़े शॉट की जरूरत। ये शॉट कुछ इतना भी अच्छा नहीं है, लेकिन क्या 4 रनों के लिए जाएगी गेंद, गैप में बिल्कुल जाती भी। अंपायर की तरफ से क्या फैसला, गेंद बॉडी की तरफ जा रही है। गति का अच्छा इस्तेमाल किया गया, गेंद एक बार फिर बॉडी लाइन की तरफ। पहले ताकत, अब नजाकत, बल्लेबाज की हरकत, उनको मिली बरकत। गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। स्कोर किती आला बघा। रन संख्या कुल मिलाकर 31 रन। ओवर की बात कर तो तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। इस ओवर में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी नौशाद की तरफ से, प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी कर रहे हैं। बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद चली गई बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। शानदार क्रिकेट नौशाद की तरफ से। किती बॉलला किती, 12 बॉलला किती पाहिजे? शुक्रिया डीजे। रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 35 रन, जीतने के लिए 77 रनों की जरूरत है। 12 गेंदों का खेल शेष है, 42 रन चाहिए। अभी भी अगर देखें तो चैलेंज बल्लेबाज के लिए है, इसीलिए मुझे लग रहा है कि आप चौकों के बारे में सोच रहे, छक्के के बारे में सोचते तो और मजा आएगा। अजिंक्य के ओवर समाप्त होते हुए शुभम गेंदबाजी करने के लिए आए हैं। बल्लेबाज की बात करें तो गंगा नौशाद ने जबरदस्त खेल किया है, बहुत ही अच्छी पारी अभी तक साबित हुई है। संघर्ष है मैदान के अंदर।
शुभम को मौका मिला गेंदबाजी करने के लिए। 12 गेंदों में 42 रन चाहिए ये मुकाबला जीतने के लिए। एसएमएस क्रिकेट कप के परी 11 की तरफ से गेंदबाजी करने के लिए शुभम तैयार। ऑन साइड पर फील्ड आहे। 12 चेंडू 42 धावांचं समीकरण आहे। मैदानामध्ये निश्चितच खेळ खूप चांगला रंगला है। ऑफ के बाहर गेंद सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए डीप स्ट्राइक पर बाउंड्री की तरफ 1 रन मुकम्मल किया। दूसरे के लिए वापस आ रहे हैं। ऑफ के बाहर वाली गेंद को बहुत बढ़िया तरीके से भाप लिया था। अच्छी पोजीशन में आए बल्लेबाज गंगा। 11 गेंदों का खेल से 40 रनों की जरूरत है। इसका मतलब ये ओवर बहुत महत्वपूर्ण है। इस ओवर में कितने छक्के आते हैं, कितने रन बनाते हैं, उसके ऊपर निर्भर है मैच का रुख क्या होगा, किस तरफ एक बार फिर ये मैच जाने वाला है। फुल टॉस गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए शानदार फील्डिंग बाउंड्री लाइन पर। क्या है, अजिंक्य है, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। शुभम मगर फिलहाल गेंदबाजी करते हुए अब नौशाद के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। स्ट्रोक अच्छा था, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद थे, छलांग लगा के गेंद को रोक लिया था। 10 गेंदों का खेल से जीतने के लिए 77 रनों की जरूरत है। 39 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। और ये फुल टॉस गेंद है, खेल दिया आसमान की तरफ, तारामंडल में गेंद है। क्या बात है, हवाई फायर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, नो बॉल है। ओ नो 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 बॉल, 7 रन मिलेंगे। दस गेंदों का खेल से 33 रनों की जरूरत है। नो बॉल है तो मैदान के अंदर अंपायर बाला जो है ना, एक बार फिर देखिए एक इशारा और करने वाले हैं, और एक इशारा होगा, सर के ऊपर से हाथ घूमने वाला है। ये देखिए घूमता हुआ हाथ और उसके साथ फ्रीट का इशारा। अब जाकर दे घुमा के बड़ा शॉट खेलने का मौका मिलेगा। और औंद बानेर बालेबाड़ी चषक 2022 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। 10 गेंदों में जीतने के लिए 33 चाहिए। इस बार भी स्ट्रोक अच्छा है। ऑनसर की तरफ खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। फंबल होते हुए 1 रन मिलेगा। 9 गेंदों का खेल से 32 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए। शानदार मैच। अभी तक इस मुकाबले को खास करके पकड़ के रखा है नौशाद ने। इस ओवर की कहानी देखिए तो थोड़ा महंगा ओवर है। गति परिवर्तन करने की जब कोशिश कर रहे थे तब फंस गए थे गेंदबाज। बैकफुट जाके ऑन साइड पर पुल करना चाहते थे, गैप में गेंद चली गई। ऑन साइड पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन मिलेगा। 8 गेंदों का खेल से 8 गेंदों में जीतने के लिए यहां से 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। दबाव है और दबाव में कुछ लोग बिखरते हैं, कुछ लोग निखरते हैं। उलझेंगे नहीं तो सुलझेंगे कैसे, बिखरेंगे नहीं तो निखरेंगे कैसे। मैदान के अंदर बिल्कुल इस दबाव में बेहतर प्रदर्शन करने की जरूरत है। राउंड विकेट, अगली गेंद बाहरी किनारा है, विकेट कीपर का सहारा। बल्लेबाज बैक टू द पे बन जाते हुए नौशाद। बड़ी मछली जाल में फंसी है। नौशाद नौशाद किती मारला? नौशाद किती आहे? नौशाद की पारी बिल्कुल समाप्त होते हुए अच्छी क्रिकेट खेल रहे थे। टप्पा खाने के बाद उछाल था। ऑन साइड पर एक पुल शॉट खेलने का प्रयास, उछाल से एक बार फिर फंस गए बल्लेबाज। नौशाद की पारी समाप्त हुई है। 24 रनों की पारी, जिसमें अगर देखें तो 3 चौके और एक शानदार छक्का था। गंगा मैदान के अंदर है, नए बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए। अविनाश, यह आखिरी गेंद बहुत क्रुशियल होगी। 7 गेंदों का खेल से जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए अविनाश। ऑफ के बाहर गेंद है हवा में, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद, विकेट गुच्छे में आते हुए इस मैच में गेंदबाज ने जान डाली है। छह गेंदों का खेल शेष है। 6 गेंदों में जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। फिलहाल दबाव जो है ना बल्लेबाजों के ऊपर होगा। एसएमएस क्रिकेट क्लब और परी 11 के बीच मुकाबला।
डॉक्टर सागर गणपतराव बालबड़कर प्रेजेंट ऑन बानेर बालेवाडी चषक 2022 तीसरे दिन का खेल है। शेवटचे 6 चेंडू जिंकले की 30 धावांची आवश्यकता आणि निर्णायक षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गवरती सागर आपण या ठिकाणी पाहतोय। खेळण्याची जबाब भीमा आणि सागर नवीन बॅट्समन आहे, 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता आलाय। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटची कड घेऊन चेंडू एस्ट्रेकच्या हातामध्ये विसावतो आहे। फलंदाज अडचणीत येत आहे, संघ अडचणीत आलेला आहे। जबरदस्त कामगिरी गोलंदाजांची। परी 11 आहे ना, ही परी 11 आहे ना। थँक्यू डीजे। मागचे 3 चेंडूंचा विचार केला तर शुभमनं 2 गडी बाद केले होते आणि त्यानंतर आता भीमानं या ठिकाणी आणखीन एक बळी घेतलाय। 3 चेंडूवरती 3 बळी, परंतु कॉन्ट्रीब्युशन दोघांचं आहे। परी 11चा संघाचा पारडं जड आहे, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 30 धावांची आवश्यकता। खूप चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडलाय आणि भीमानं या ठिकाणी आपण बघितलं तर दुसरा बळी मिळवलाय। हॅट्रिक ऑन आहे। किती गडी बाद? SMS संघासाठी हा 7वा धक्का बसतोय। परी 11चं पारडं जड एवढ्यासाठी म्हणतोय कारण 4 चेंडू 30 धावाचं समीकरण आहे। 2 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे होते, प्रयत्न झाला, त्यात यश मिळत नाहीये SMS संघाला आणि आता पराभवाच्या छायेमध्ये। हॅट्रिक ऑन, भीमा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट। सुंदर चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अपील बघा कोणी केले, कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने केले, विकेट किपरने केले। भीमा मात्र शांत आहे, भीमा शांत आहे। अपील भीमाला देखील करायचं होतं, परंतु यष्टीरक्षक करतोय, कव्हरचा क्षेत्ररक्षक करतोय आणि नवीन बॅट्समनचा विचार केला तर तो देखील भीमा आहे। 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथून 30 धावांची आवश्यकता। सुंदर गोलंदाजी भीमाकडनं। पहिल्या आपण बघितलं तर शुभम थोडासा मागे ठरत असताना शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोरे गारद करतोय। त्यावेळेला चांगला फटका आहे, परंतु लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। भीमानं या षटकामध्ये 3 शिकार केलेत। भीमा आपने के 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। शुक्रिया डीजे। शाम का सत्र है, शाम के सत्र में जब खाना पकता है तो खाने की सुगंध सबको आती है। बीच मैदान पर परी 11 को जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। जीत की दहलीज पर परी 11 SMS क्रिकेट क्लब की बात करें तो हार के कगार पर है। मैग्निफिसेंट बॉलिंग, सुपर बॉलिंग। अभी इस ओवर की बात करें तो 4 गेंदों का खेल हुआ है और भीमा ने 3 शिकार किए हैं। अब गेंद पॉइंट के ऊपर से जाते हुए बाउंड्री लाइन की तरफ बहुत तेजी के साथ 2 रन लेने का मौका मिलेगा और 2 रनों के साथ रन संख्या बिल्कुल बढ़ती हुई। अच्छी गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा भीमा की तरफ से। एक तरफ बल्लेबाज नंबर 10 पर बल्लेबाजी करने के लिए नितिन आए हैं, 49 रन बने हैं 8 विकेट के नुकसान पर। SMS के लिए नौशाद ने अच्छी पारी के लिए, बाकी अगर देखे तो कुछ अच्छा प्रदर्शन नहीं किया बल्लेबाजों ने। बीच में मुस्लिम लग रहा था, बहुत ही जबरदस्त पारी खेल रहे, उसी वक्त इनका विकेट गिरा और उसके बाद में पारी लड़खड़ाती हुई। स्विंग एंड मिस, ब्यूटीफुल बॉलिंग, सुपर बॉलिंग बाय भीमा और यह मुकाबला परी 11 ने अपने नाम पर कर दिया। शानदार और दमदार प्रदर्शन, कमाल की गेंदबाजी और SMS के पास मौका था अपनी पहचान बनाने का, लेकिन इस मुकाबले में परी फ्लाइंग करते भी अपनी मंजिल की तरफ पंख लगा के शानदार बल्लेबाजी के बल्लेबाजों ने पहले सत्र में खास करके आप देख सकते हैं जुबैर जिनका बल्ला बोला और इन्होंने शानदार बल्लेबाजी। अब देखिए मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे। थैंक यू डीजे। डीजे ऑन द बानेर बालेवाडी चषकामध्ये
आत्ता जो सामना संपन्न झाला त्या सामन्याचा हिरो आपण बघूया. गोलंदाजी अफलातून झाली 77 धावा डिपेंड करत असताना, परंतु या मॅच मध्ये 33 धावांची अतिशय दमदार खेळी या ठिकाणी साकारली गेली आहे. तो वो है दमदार, वो है शानदार, इसीलिए जुबेर बने हैं मॅन ऑफ द मैच के हकदार. 33 रनों की शानदार पारी खेली है आणि म्हणून या ठिकाणी